गुड मॉर्निंग सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, आज किती 8 वाजलेत सकाळच्या. चालले मी रानात. आई आले, त्या आई लागले तर सारटी बनवायला, स्वयंपाक पण करायचा आहे. चालले विचारायला काय बनवू द्या. चला बघू. बोलवायचं आता, सांगितलं असेल की सवितानं. किती साठी बनवायची? किती बनवायची? कोथिंबीरीला एकात कोथिंबीरच करायची, एकात मेथीच करायची, एकात चकवत करायचा, एकात शेपूची भाजी करायची. मग सगळ्या हिरव्या भाज्या लावायच्या. भाज्याच लावायच्या सगळं. मागं ते पावसानं सगळं गेलं, काय करायचं सगळं. मग आता ही कांदाही लावायचा काय घरात? नाही, एखादा 2 त्याला लागते ते कांदा खायला सारखं हिरवं हिरवं पातलं भाजीला. आता उन्हाळ्यावर काय करायचं, उगा आपलं तेवढ्या 4 वाटाला पाणी. आणखी एक दाताळ्या घेऊन येऊ का? काय तर भाकरी तेवढ्या करायची त्या म्हणल्यावर. तर मी ठेवलं इथं कालवण गरम करायला. आईंना विचारायला गेली ती, खरं आई म्हटल्या कालवण आहे. म्हटल्यानंतर फक्त भाकरीच करायची. त्या कालवण आहे म्हणजे मटणाचं कालवण आहे, रात्रीचं भरपूर आहे अजून, त्यामुळं फक्त आता भाकरीच तेवढ्या करायच्या त्या. मग मी कालवण गरम करून उकळून घेते आणि मी पण जाते आईंबरोबर भाजीपाला लावायला, साठी बनवायला लागले तिकडं. तर हे दोघं लागले ते बघा आता औषधाची तयारी करायला. आणि STPमध्ये काहीतरी अडकलं होतं म्हणून पप्पा लागले होते ते खोलून बघायला. मग ते उभा राहिलं होतं म्हणून त्यांना म्हटलं या तुम्हाला दूध देते गरम करून. मग त्यांच्यासाठी दूध गरम करूनच ठेवलेलं होतं. मग या म्हटलं पिऊन घ्या, कारण मी चालले रानामध्ये. मग त्यांनी दूध लागलेत बघा प्यायला. बघा कसली कुठे नाही दात्याळ. तर मी पण चालले आता दात्याळ घेऊन बाग आईबरोबर साठी बनवायला, कारण स्वयंपाक काय नाही लई करायचा म्हणताना मग काय करायचं तर सकाळ सकाळी. मग आईबरोबर थोडी मी पण शिकते कशी साठी बनवते ती. तर चला मग साठी बनवायला जाऊ. मग ते म्हणलं मी पण येतो, कारण पप्पा लागलं होतं STP चेक करायला, तोपर्यंत काय करू म्हणून ते पण आलं. इकडं का बनवलं नाही का? मग जागा सोडून इकडं पण खाली हाय लावा ती वेगळा सारखा बनवायचा. तर अजून इकडे येऊ दे की. परत कशाला मोठा ट्रॅक्टर ते सगळ्यात मिक्स करून मिळणार. खत आणलं ना आता. लावायचं का नाही? नाही नाही फेकायचं नाही. काकडीला सुंगचा लाईन लावलायचं असं बांगलायला. ए तुझं अजून बाहेर पड. हा आता राहिलं कळत नाही मला, कडून बघितलं कळतंय की कोपऱ्यात जाते आज. बघा बघू आता वड अजून बाहेर. लय घेऊन मग ते म्हटले सर बाजूला मीच ओढतो. मग त्यांनी मला दाखवायला लागलं कसं ओढायचं वगैरे म्हणून. मग थोड्या वेळ मग त्यांनी ओढलं हे असं दाताळानं. मग त्याच्यानंतर ते गेले. मग आम्ही दोघींनीच साठी बनवली, खूप बनवलेली. 10 ती पुढं जो लाईटीचा खांब दिसतोय तिथंपर्यंत बनवून घेतली. मग आईमधून प्लेन करायला लागल्या होत्या, तोपर्यंत मी म्हटलं आई मी जाते घरी, कारण भाकरी करायची त्या. मग त्या 2 सारट्याचं त्यांनीच प्लेन केलं. मग त्याच्यानंतर मग मी घरी आले. मग घरी येऊन भाकरी पण बनवायच्या बाकीच होत्या ना, मग म्हटलं पुढं जाते. मग मी येऊन भाकरी वगैरे बनवून घेतल्या आणि मग आता भाकरी बनवून मग आम्ही जेवलो सगळेजण. आणि त्याच्यानंतर घरातली पण कामं होती, मग कारण भांडी धुवायची होते, कपडे धुवायचे होते, मग ते पण केलं आणि निवांत झालो. तर बाय बाय.